पिंकी देशपांडे आहे आणि आपण BPCS 187 किंवा BPCS 187 या विषयावर चर्चा करत आहोत. तर मग BPCS 187 हा कोणता विषय आहे, तर मानवी संसाधनांचे व्यवस्थापन करणे याचा आज दुसरा ब्लॉक बघणार आहोत आपण. आणि तो दुसरा ब्लॉक म्हणजे मानवी संसाधन पद्धती. तर मग 4 युनिट आहेत याच्यात, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. आणि आपण आज 29 जुलै या तारखेला या विषयावर, या ब्लॉकवर चर्चा करणार आहोत, म्हणजे मानवी संसाधन पद्धती. तर पहिला म्हणजे 5वा युनिट जो आहे तो म्हणजे नोकरीचे विश्लेषण, किंवा मग याला जॉब अनालिसिस असं म्हटलं गेलेलं आहे इंग्लिशमध्ये. तर नोकरीचे विश्लेषण किंवा जॉब अनालिसिस ही एक मूलभूत HRM क्रियाकलाप आहे. HRM ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन. तर नोकरीचे विश्लेषण किंवा जॉब अनालिसिस ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे नोकऱ्यांचा अभ्यास केला जातो आणि ते ठरवण्यासाठी अभ्यास केला, म्हणजे कोणत्या नोकरीमध्ये कोणते घटक असले पाहिजेत, कोणत्या जबाबदाऱ्या असल्या पाहिजेत आहेत किंवा कोणती कार्य असले पाहिजे आहेत, ते ठरवण्यासाठी नोकरीचे विश्लेषण हे केले जात असते. तर ते ठरवण्यासाठी म्हणजे कार्ये, कर्तृत्वे आणि जबाबदाऱ्या, त्यांचे इतर नोकऱ्यांशी असलेले संबंध आणि ज्या अटींनुसार काम केले जाते ते, आणि समाधानकारक कामगिरीसाठी आवश्यक वैयक्तिक गुणवत्ते. म्हणजे ते कोणती व्यक्ती कोणती व्यक्ती नोकरी करत असेल त्या नोकरीबद्दलचं कार्य, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, आणि आणखीन त्या व्यक्तीचे स्किल्स म्हणता येईल, म्हणजे वैयक्तिक गुण असं म्हणता येईल, स्किल्स आणि गुण. तर मग समाधानकारक कामगिरीसाठी आवश्यक वैयक्तिक गुणवत्ते. तर हे म्हणजे जॉब अनालिसिस किंवा नोकरीचे विश्लेषण आणि त्यांचे इतर नोकऱ्यांशी असलेले संबंध. म्हणजे आता एखादा कॉर्पोरेट असेल किंवा एखादी संस्था असेल, तर मग त्या संस्थेमध्ये मॅनेजर पण असतो, मग क्लर्क पण असतो, अकाउंटंट पण असतो. तर मग हे सगळं म्हणजे क्लर्कने किंवा अकाउंटंटने चांगलं काम केलं की मग अकाउंटंट जे काम करतो ते हेड क्लर्क बघितलं जातं, हेड क्लर्क कडून बघितलं जातं. आणि मग ते किंवा कोणतंही काम करायचं असेल किंवा आता एखादी सभा वगैरे घ्यायची असेल नोकरीच्या ठिकाणी किंवा प्रशिक्षण द्यायचं असेल, तर मग त्या प्रशिक्षणासाठी काय काय केलं पाहिजे, त्याचा प्लॅन सगळा हे म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी जी संमती लागते ती संमती मोठ्या किंवा जास्त करून व्यवस्थापनांकडून घ्यायला लागते. तर मग म्हणजे एका पाठोपाठ एक असे म्हणजे एका पाठोपाठ एक म्हणजे अगदी त्याच्याबद्दल जाहिरात करणे किंवा तर मग म्हणजे काय परवानगी घेणे त्याची आणि संमती मिळवणे. तर मग याच्यासाठी तुम्हाला म्हणजे असंच आहे ना की अकाउंटंट जे काम करतो ते हेड क्लर्क बघतो आणि मग त्याच्याबद्दल सही किंवा पगार पण द्यायचा असेल महिन्या अखेरला किंवा महिना अखेरला पगार द्यायचा असेल, ते सगळं सह्या म्हणजे असं व्यवस्थापन
किंवा व्यवस्थापक जे असतात त्यांच्या सह्यांशिवाय तर काही होत नाही. तर मग त्या कोणत्याही नोकरीचे कार्य, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, त्यांचे इतर नोकऱ्यांशी असलेले संबंध, तर मग इतर नोकऱ्यांशी असलेले संबंध किंवा इतर कार्यांशी असलेले संबंध आणि ज्या अटींनुसार काम केले जाते ते, आणि समाधानकारक कामगिरीसाठी आवश्यक वैयक्तिक गुणवत्ते, हे म्हणजे नोकरीचे विश्लेषण किंवा जॉब अनालिसिस असं म्हणता येईल. मग मुख्य नोकरी विश्लेषण डेटा संकलन पद्धतींमध्ये काय आहे, तर मग ते निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावली, कर्मचारी डायरी किंवा लॉग, गंभीर घटनेचा अहवाल आणि सक्षमता प्रोफाइलिंग यांचा समावेश होतो. मग आता जॉब अनालिसिसची उत्पादने ही नोकरीची वर्णने आणि जॉब स्पेसिफिकेशन्स आहेत. म्हणजे जॉब अनालिसिस मध्ये काय काय येतं, तर नोकरीचे वर्णने म्हणजे याला जॉब डिस्क्रिप्शन असं म्हटलं आहे, आणि जॉब स्पेसिफिकेशन म्हणजे हे दोन उत्पादने किंवा घटक हे जॉब अनालिसिस मध्ये मोजले जातात. आणि नोकरीची वर्णने कर्तव्य आणि पदाच्या जबाबदाऱ्यांचा लिखित सारांश प्रदान करतात. नोकरीचे वर्णने जॉब डिस्क्रिप्शन किंवा नोकरीची वर्णने काय करतात, तर मग ते कर्तव्य आणि पदाच्या जबाबदाऱ्यांचा लिखित सारांश प्रदान करतात. म्हणजे डेटा संकलन, याला डेटा कलेक्शन म्हणता येईल. डेटा म्हणजे माहिती. तर मग डेटा किंवा माहिती संकलन पद्धतींमध्ये कोणते कोणते प्रकार येतात, तर मग ते निरीक्षण, म्हणजे कोण कसं काम करतंय, म्हणजे एका पायरीनंतर, एका टप्प्यानंतर जे टप्पे असतात, तर मग ते निरीक्षणामधून म्हणजे टप्प्यांमधून पण निरीक्षण केलं जातं. आणि कोणतीही व्यक्ती काम कशी करते हे ते म्हणजे टप्प्यांमधून बघितलं जातं, किंवा त्याचं काम कशी करते हे निरीक्षण केलं जातं. आणि म्हणजे 1 महिना, 2 महिने किंवा 3 महिने ते बदलू शकतं. म्हणजे तर मग म्हणजे त्या व्यक्तीचं पण निरीक्षण आणि व्यक्ती काम कशी करते याचं पण निरीक्षण, हे दोन्ही निरीक्षण या डेटा किंवा माहिती संकलन पद्धतीमध्ये निरीक्षणाच्या माहिती संकलन पद्धतींमध्ये येतं. मग मुलाखत म्हणजे तू काम कसं करणार आहेस, किंवा काम कशी करशील, किंवा आधीचा काही अनुभव असेल याच कामाचा, याच कार्याचा, तर मग तो साधारणपणे सांगितला जातो. म्हणजे मुलाखत ही पद्धत साधारणपणे जेव्हा सिलेक्शन पद्धत असते तेव्हा इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं की आधीचा अनुभव काय आहे कार्याचा किंवा नोकरीचा वगैरे असं. मग प्रश्नावली साधारणपणे एक 10-12 किंवा 10-20 प्रश्न वगैरे असतात, आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मग आता ते प्रश्नांची उत्तरे साधारणपणे म्हणजे येस नो टाईप मध्ये असतील, किंवा त्याचं म्हणजे त्या प्रश्नांबद्दल म्हणजे उत्तर देताना माहिती द्यायची असते. आता असं जर का विचारलं की तुझा अनुभव काय आहे, मग ते अनुभव सांगेल ना. म्हणजे तुला जर का तुला चांगला अनुभव आला का आधीच्या नोकरीच्या ठिकाणी, तर मग याचं उत्तर हो किंवा नाही याच्यामध्ये आहे. पण तुझा नोकरीचा अनुभव सांग. तर मग या प्रश्नावलीचे पण हे 2 प्रकार आहेत. ते म्हणजे क्लोज एंडेड क्वेश्चन्स किंवा क्लोज एंडेड प्रश्न, साधारणपणे हो नाही किंवा मी जे काम करते ते मला आवडतं,
असा जर का प्रश्न असेल आणि 1 ते 5 किंवा 1 ते 7 मध्ये त्याचं ते मोजायचं असेल, म्हणजे हे किती कितपत लागू होत आहे, तर म्हणजे 1 म्हणजे सर्वात कमीत कमी असू शकतं, 7 म्हणजे सर्वात जास्त असू शकतं. तर मग ती जर का व्यक्तीने जर का 7 अंकाला गोल केला, तर मग ती व्यक्ती काय म्हणतीये, आणि म्हणजे जर का 7 अंकाला गोल केला असेल आणि नंतर मग त्या व्यक्तीचं वागणं आणि कार्याची पद्धत ही बघितली जाईल. तर मग असा का प्रश्न असेल की आधीच्या नोकरीचा अनुभव काय आहे, त्याला म्हणतात ओपन एंडेड क्वेश्चन्स. म्हणजे साधारणपणे तुम्हाला माहिती द्यावी लागते, असं आहे. ती माहिती म्हणजे आता प्रश्नावली असेल तर मग ती माहिती लिहूनच द्यायची, असं आहे. म्हणजे मुलाखतीमध्ये पण हे प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नावलीमध्ये पण असू शकतात. एक असं तोंडी असू शकतं आणि प्रश्नावली म्हटल्यानंतर मग ते लिखित असू शकतं. मग कर्मचारी डायरी किंवा लॉग साधारणपणे म्हणजे कॉर्पोरेट किंवा संस्था स्वतःच्या कर्मचाऱ्यांना डायरी देत असतात आणि मग म्हणजे कोणत्या दिवशी काय कामं करायची आहेत किंवा तुम्ही आणखीन कोणती कामं केलेली आहेत, नेहमी म्हणजे दररोजचं काम किंवा दररोजची कार्यांव्यतिरिक्त कर्मचारी डायरी किंवा लॉग. तर मध्ये कर्मचारी जी डायरी दिली जाते ती त्या डायरीमध्ये लिहिली जाते, असं कर्मचारी लिहितात त्या डायरीमध्ये. मग गंभीर घटनेचा अहवाल. तर मग गंभीर घटनेची नोंद आणि अहवाल म्हणजे आता नोंद म्हणजे घटना जर का पहिल्यांदा झालीच असेल तर मग त्याची नोंद तर केली पाहिजे, आणि अहवाल म्हणजे ती आणखीन म्हणजे आता त्याचं सगळं प्लॅनिंग वगैरे जे म्हटलं गेलेलं आहे आधी, तर मग त्याचा अहवाल तयार करणे किंवा मीटिंगचा अहवाल तयार करणे वगैरे. तर मग गंभीर घटनेचा अहवाल आणि सक्षमता प्रोफाइलिंग. सक्षमता म्हणजे एफिशियन्सी म्हणता येईल किंवा इफेक्टिव्हनेस, जास्त करून एफिशियन्सी म्हणता येईल. तर मग सक्षमता म्हणजे काय, कोणतीही व्यक्ती स्वतःचे नोकरीचे कार्य करण्यास सक्षम आहे का, हे आधी बघितलं जातं. त्याप्रमाणे मग ते डिग्री आणि क्वालिफिकेशन हा एक भाग आहेच आहे, आणि नंतर मग ते स्वतःच्या व्यक्तीचे व्यक्तिगत गुण, व्यक्तिगत गुणवत्ता म्हणता येईल त्याला, किंवा कॉम्पिटेटिव्हनेस. तर मग सक्षमता प्रोफाइलिंग म्हणजे एक मॉडेल दिलेलं आहे, साधारणपणे राईस एक नावाचं मॉडेल आहे. तर मग म्हणजे RIASEC. तर मग ते रायसेक म्हणजे रिअलिस्टिक किंवा साधारणपणे आता मुलींनी शिक्षिका बनणं, म्हणजे हे असं म्हणजे आता मुली मॅनेजर किंवा व्यवस्थापक बनत नाहीत असं काही नाहीये. म्हणजे साधारणपणे परिस्थिती काय आहे, जगाची परिस्थिती काय आहे, ते म्हणजे रिअलिस्टिक असं पूर्णपणे परिस्थिती समजून घेऊन रिअलिस्टिक जॉब म्हणजे, आणि स्वतःचे डिग्री क्वालिफिकेशन, स्वतःची सक्षमता, आणि मग त्याप्रमाणे तर मग तो म्हणजे रिअलिस्टिक जॉब. मग आय म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह म्हणता येईल, म्हणजे काय साधारणपणे डिटेक्टिव्ह वगैरे इन्व्हेस्टिगेट करणे, हे असं का झालं, ते म्हणजे साधारणपणे शास्त्रज्ञ जे शोध लावतात, ते वेगवेगळे शोध लावतात, ते इन्व्हेस्टिगेटिव्ह मध्ये येतं. म्हणजे गणित शास्त्र या विषयांचा समावेश जास्त होतो, तो इन्व्हेस्टिगेटिव्ह याच्यामध्ये होतो.
मग ए म्हणजे आर्टिस्टिक, म्हणजे साधारणपणे कलाकार असतात. मग ते कलाकार असे चित्र काढणारे असू दे किंवा गायक असू दे, आर्टिस्टिक पद्धती. मग एस म्हणजे सोशल. तर सोशल म्हटल्यानंतर मग ते साधारणपणे मार्केटिंगचा जॉब येतो याच्यामध्ये. तर कोणतंही म्हणजे आता मार्केटिंग म्हणजे काय, साधारणपणे गरज निर्माण करणे. आपण जे उत्पादन देतोय, म्हणजे कोणतीही संस्था जे उत्पादन देते जगाला किंवा सोसायटीला, त्या उत्पादनाची गरज निर्माण करणे, हे म्हणजे मार्केटिंग आलं. तर मग ते सोशल म्हटल्यानंतर मार्केटिंग आलं. किंवा साधारणपणे सोशल असे सामाजिक कार्य किंवा नोकरी जी असते ते म्हणजे मग NGO असू दे, मग शिक्षण क्षेत्र असू दे, तेव्हा ते म्हणजे सोशल. ई म्हणजे एंटरप्राइझिंग. तर मग स्वतःचं काहीतरी निर्माण करणे असं आहे. तर मग स्वतःची संस्था निर्माण करणे वगैरे, त्याच्यामध्ये ते एंटरप्राइझिंग येतं. आणि सी म्हणजे कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल म्हणजे साधारणपणे पुरातन काळापासून जे काय चालत आलेलं आहे ते, म्हणजे मुलींनी शिक्षिका बनावं, किंवा घरकामाची पण म्हणजे काय गरज असेल तर घरकाम करावं असं, किंवा शिक्षिका किंवा मग डॉक्टर वगैरे, त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल. म्हणजे पुरातन काळापासून जे चालत आलेलं आहे ते. तर मग ते जॉब अनालिसिस साठी उत्पादके म्हणजे नोकरीची वर्णने आणि जॉब स्पेसिफिकेशन्स आहेत. हे सक्षमता प्रोफाइलिंग जे म्हटलं मी, तर मग सक्षमता प्रोफाइलिंग या 6 प्रोफाइलिंग मध्ये केलं जाऊ शकतं. म्हणजे आता प्रत्येक काय कॉर्पोरेट ठरवते की अशा प्रोफाइलिंग कोणत्या प्रकारे करायचं आहे. हे 6 घटक आहेत का आणखीन कोणते वेगळे 6 घटक, 6 किंवा 10 घटक वगैरे आहेत. तर मग सक्षमता प्रोफाइलिंग यांचा समावेश होतो. आणि कशामध्ये, तर मग ते नोकरीचे विश्लेषण किंवा डेटा संकलन पद्धतींमध्ये सक्षमता प्रोफाइलिंग, रायसेक मॉडेल, RIASEC. हे जर का इंटरनेटवर बघितलं तर म्हणजे तुम्हाला सहजी मिळू शकतं रायसेक मॉडेल. जॉब अनालिसिसची उत्पादने, नोकरीची वर्णने आणि जॉब स्पेसिफिकेशन, म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन. तर मग नोकरीची वर्णने कर्तव्य आणि पदाच्या जबाबदाऱ्यांचा लिखित सारांश प्रदान करतात. म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन जबाबदाऱ्या, कर्तव्ये, पदाच्या जबाबदाऱ्यांचा लिखित सारांश प्रदान करतात. मग आता नोकरीचे विश्लेषण. नोकरीची वैशिष्ट्ये, वैयक्तिक वैशिष्ट्ये आणि पात्रता यावर लक्ष केंद्रित करतात, जी नोकरी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक आहे. तर आवश्यक आहेत. मग आता जॉब डिझाईनची ओळख काय आहे, काय काम केले पाहिजे, ते कुठे सादर करायचे आहे, ते कसे पार पाडले जाईल आणि ते कोण पार पाडेल, हे सगळं नोकरीचे विश्लेषण मध्ये पण म्हणजे नोकरीच्या विश्लेषणामध्ये जॉब डिझाईन येतं. आणि जॉब डिझाईन मध्ये हे 4 घटक असतात. तर मग नोकरीची वैशिष्ट्ये, वैयक्तिक वैशिष्ट्ये आणि पात्रता. वैयक्तिक वैशिष्ट्ये स्किल्स म्हणता येईल ते, आणि पात्रता यावर लक्ष केंद्रित करतात. नोकरीचे वैशिष्ट्य म्हणजे साधारणपणे काय, व्यवस्थापक बनायचं असेल तर म्हणजे तुमच्याकडे म्हणजे साधारणपणे आता एक व्यवस्थापनाची डिग्री किंवा MBA साधारणपणे केलं जातं. पण ते व्यवस्थापक बनायच्या आधी साधारणपणे लोक काय करतात, तर मग ते अभियांत्रिकी शिक्षण घेतात, इंजिनिअरिंग करतात.
किंवा नोकरीची वैशिष्ट्ये आणि म्हणजे काय साधारणपणे कोणीही कोणत्याही व्यक्तीने अभियांत्रिकी शिक्षण घेतलं असेल किंवा अभियांत्रिकीची डिग्री असेल तर मग या डिग्रीवर ती व्यक्ती डायरेक्ट व्यवस्थापक बनू शकत नाही. म्हणजे साधारणपणे 90-95% तरी ती व्यक्ती पहिल्यांदा काय बनते तर मग ते अभियांत्रिकीच बनते. आणि म्हणजे नोकरीच्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही इंजिनियर बनतात, अभियांत्रिकी बनतात आणि नंतर मग म्हणजे तुमची काम करायची पद्धत, कार्य करायची पद्धत, कसे कार्य करता आहेत, आणखीन वेगळं कोणतं कार्य केलेलं आहे का, हे सगळं गृहीत धरून नंतर मग तुम्हाला व्यवस्थापक या पदावर व्यवस्थापक या पदावर न्यायचंय का नाही हे ती संस्थाच ठरवत असते. तर मग म्हणजे कोणत्याही व्यक्तीने अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन डायरेक्ट व्यवस्थापक बनली आहे असं म्हणजे आम्ही जास्त करून म्हणजे स्वतःचं जर का सुरू केलं तर आपण म्हणजे ते एक एक्सेप्शन असू शकतं. पण सामाजिक पद्धत साधारणपणे ही आहे की अभियांत्रिकी शिक्षण घेतलं आहे तुम्ही तर तुम्ही अभियांत्रिकी बनता किंवा अभियांत्रिकीचा पगार मिळतो तुम्हाला, डायरेक्ट व्यवस्थापक नाही बनत. तर नोकरीची वैशिष्ट्ये, तर मग ही नोकरीची वैशिष्ट्ये आहेत. वैयक्तिक वैशिष्ट्ये, आता म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण घेतलेलं आहे पण वैयक्तिक वैशिष्ट्ये म्हणजे त्या व्यक्तीने जर का व्यवस्थापकाचं शिक्षण घेतलं असेल म्हणजे आपण कोणतं कार्य करतोय, कसं कार्य करतोय आणि आणखीन कोणतं वेगळं चांगलं कार्य ज्याचा नफा किंवा ज्याचा फायदा संस्थाला होईल हे त्या व्यक्तीचं निरीक्षण केलं जातं. आणि म्हणजे वैयक्तिक वैशिष्ट्ये असतात. आणि पात्रता, तर मग म्हणजे मी आता म्हटलं की कोणी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि डायरेक्ट मोठ्या कॉर्पोरेटमध्ये अभियांत्रिकी बनतात तुम्ही, तर मग ते म्हणजे जास्त म्हणजे असू पण शकतं पण असेलच असं पण काही नाहीये. 70% तरी तुम्हाला म्हणजे प्रशिक्षण दिलं जाईल वगैरे असं आहे. डायरेक्ट अच्छा तुम्ही अभियांत्रिकी केलंय का, आता व्यवस्थापक या पदावर नेमतो आम्ही तुम्हाला, असं काय कोणी म्हणेल किंवा कोणतीही संस्था म्हणेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे प्रशिक्षण वगैरे दिलं जाईल. हे जर का व्यवस्थापक या पदावर नेमणूक करायचीच असेल तर आधी प्रशिक्षण दिलं जाईल. तर मग वैशिष्ट्य आणि पात्रता, कोणतीही व्यक्ती कार्यासाठी पात्र आहे का हे पण विचार केला जातो. तर नोकरीचे वैशिष्ट्ये, वैयक्तिक वैशिष्ट्ये, नोकरीचे म्हणजे कोणते कार्य करायचे आणि ते कसे कार्य करायची गरज आहे त्या कार्याला, म्हणजे त्या नोकरीमध्ये. आणि वैयक्तिक वैशिष्ट्ये म्हणजे म्हणून मग ते असं जॉब फिट म्हणतो ना आपण, तर मग नोकरी फिट असं ते असं त्रैराशिक मांडलं जातं. म्हणजे ते त्रैराशिक मांडायला रायसेट मॉडेल वापरलं जातं. आणि म्हणजे वेगवेगळ्या चाचण्या वगैरे आहेत. रायसेट हे उदाहरण आहे. नोकरीचे वैशिष्ट्य आणि वैयक्तिक वैशिष्ट्ये यांचा समतोल होतोय का आणि पात्रता या 3 घटकांचा समतोल होतोय का हे बघितलं जातं. यावर म्हणजे या 3 घटकांवर लक्ष केंद्रित करतात आणि हे लक्ष का केंद्रित करतात तर मग ती नोकरी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे एक नोकरी आहे, एक कार्य आहे आणि त्या कार्याला योग्य ती व्यक्ती म्हणजे योग्य कार्याला योग्य व्यक्ती मिळालेली कोणालाही पाहिजे असते. योग्य व्यक्ती आणि ती योग्य त्या व्यक्तीची योग्य पात्रता आहे ते कार्य करण्यासाठी. तर मग
ती नोकरी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक आहेत हे 3 घटक, यांचा समतोल, या 3 घटकांचा समतोल. आणि मग जॉब डिझाईन, तर मग काय काम केले पाहिजे, ते कुठे सादर करायचे आहे, ते कसे पार पाडले जाईल आणि ते कोण पार पाडेल. मग ब्रॉनिक, लेव्हिन आणि मॉर्गेसन यांनी जॉब अनालिसिस किंवा नोकरीचे विश्लेषण लहान युनिट्समध्ये विभाजित करून नोकरीच्या उद्देशाचा शोध घेण्याच्या पद्धतशीर पद्धत म्हणून परिभाषित केले आहे, जेथे एक किंवा अधिक लिखित उत्पादने तयार केली आहेत. नोकरीवर काय साध्य होते किंवा काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत, स्किल्स, कौशल्य, हे स्पष्ट करण्यासाठी ते आहे. काय आहे, नोकरी विश्लेषण किंवा जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब अनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन्स. मग जॉब अनालिसिस किंवा नोकरीचे विश्लेषण मानवी संसाधन व्यवस्थापकाला कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांमधील समानतेवर आधारित गट, उपसमूह आणि संघांमध्ये नोकरीचे वर्गीकरण करण्यास सक्षम करते. पगार, प्रोत्साहन, प्रमोशन, सॅलरी, प्रमोशन, लाभ, बेनिफिट्स म्हणता येईल, बदली, ट्रान्सफर आणि पदोन्नती. प्रोत्साहन, एनकरेजमेंट म्हणता येईल किंवा सपोर्ट असं म्हणता येईल. पदोन्नती म्हणजे प्रमोशन निश्चित करण्यासाठी नोकरीचे विश्लेषण उपयुक्त आहे. तर मग नोकरीचे विश्लेषण का करायचे किंवा नोकरीचे विश्लेषण केले की त्याचे फायदे काय आहेत, तर मग ते कोणत्याही संस्थेला पगार, प्रोत्साहन, लाभ, बदली आणि पदोन्नती कर्मचाऱ्यांसाठी निश्चित करण्यासाठी नोकरीचे विश्लेषण उपयुक्त आहे. आता नोकरीची माहिती गोळा करण्याची पद्धत म्हणून सहभाग. तर सहभागामध्ये नोकरी कशी केली जाते हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक नोकरी विश्लेषक विशिष्ट नोकरी किंवा क्रियाकलाप करू इच्छितो. या पद्धतीचे फायदे म्हणजे नोकरी किंवा कसे कार्य किंवा एकमेकांशी संबंधित ऑपरेशनचे ज्ञान असते ते. या पद्धतीचा तोटा अशा नोकऱ्यांसाठी नाही ज्यांना उच्च दर्जाची प्रवीणता किंवा व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्ये आवश्यक आहेत. एकमेकांशी संबंधित ऑपरेशनचे ज्ञान म्हणजे आता समूह असेल तर मग ते कोऑर्डिनेशन म्हणतो आपण. या पद्धतीचा तोटा अशा नोकऱ्यांसाठी नाही, म्हणजे कोणत्या नोकऱ्यांसाठी नाहीये ज्यांचा उच्च दर्जाची प्रवीणता किंवा व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक आहेत. प्रवीणता म्हणजे म्हणता येईल उच्च दर्जाची प्रवीणता किंवा खूप एकदम असं काय म्हणतात ना त्याला, उच्च दर्जाची प्रवीणता किंवा व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्ये आवश्यक आहेत. या नोकऱ्यांसाठी नोकरीची माहिती गोळा करण्याची केली तर त्याचा तोटा नाहीये असं. आता जॉब अनालिसिस मधील महत्वाच्या संकल्पना काय आहेत, तर जॉब अनालिसिस किंवा नोकरीचे विश्लेषण. तर नोकरीची कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि कौशल्याची आवश्यकता आणि त्यासाठी निवडलेल्या कर्मचाऱ्यांची श्रेणी ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे जॉब अनालिसिस किंवा नोकरीचे विश्लेषण. मग जॉब अनालिस्ट किंवा नोकरी विश्लेषक असं म्हणता येईल त्याला. तर संस्थांमध्ये जॉब अनालिसिस करणारी व्यक्ती, म्हणूनच मग नोकरी विश्लेषक. पोझिशन अनालिसिस, प्रश्नावली. तर जॉब अनालिसिस पद्धत जी कार्यांच्या परिणामात्मक मूल्यांकन करण्यासाठी संरचित प्रश्नावली वापरते.
संरचित याला स्ट्रक्चर्ड म्हणता येईल. म्हणजे आधीच प्रश्न निर्माण केलेले असतात आणि त्यामध्ये प्रश्नावली. जॉब अनालिसिस पद्धत जी कार्यांची परिमाणात्मक मूल्यांकन, म्हणजे आपण कार्य करतोय, आपण नोकरी करतोय, कार्य करतोय, तर मग या कार्याचा परिणाम काय होणार आहे, तर मग ते कार्यांचे परिणामात्मक मूल्यांकन करण्यासाठी संरचित स्ट्रक्चर्ड प्रश्नावली वापरते. पोझिशन अनालिसिस प्रश्नावली. मग जॉब एलिमेंट पद्धत, तर एलिमेंट म्हणजे घटक म्हणता येईल. मुख्यतः औद्योगिक किंवा अकुशल नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करते. ज्यांना कौशल्यांची गरज नसते असे कार्य पण असतात, तर अकुशल नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करते. जॉब अनालिसिस पद्धत जी नोकरी पूर्ण करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, क्षमता आणि इतर वर्ण म्हणजे KSAOs, नॉलेज, स्किल्स, क्षमता आणि इतर वर्ण चा दृष्टिकोन नोकरीचे विश्लेषण करते. ही पद्धत व्यक्ती ओरिएंटेड, व्यक्तीवर आधारित आहे किंवा व्यक्तिमत्व यावर आधारित आहे, ज्यामध्ये ती नोकरी करत असलेल्या व्यक्तीच्या वर्णावर लक्ष केंद्रित करते. म्हणजे साधारणपणे नॉलेज किंवा माहिती काय आहे, स्किल्स, कौशल्य काय आहेत, तर मग ते व्यक्तिमत्व याच्यावर केंद्रित केले जाते. जॉब एलिमेंट पद्धत. तर आता म्हणजे हे जॉब अनालिसिस किंवा नोकरीचे विश्लेषण याच्यातील महत्वाच्या संकल्पना आहेत. त्या म्हणजे 4 आहेत. म्हणजे जॉब अनालिसिस किंवा नोकरीचे विश्लेषण, जॉब अनालिस्ट किंवा नोकरी विश्लेषक, पोझिशन अनालिसिस प्रश्नावली आणि जॉब एलिमेंट मेथड. हे 4 जे आहेत, ज्ञान, नॉलेज, कौशल्य, स्किल्स, क्षमता, एक क्षमता म्हटलं गेलेलं आहे, आणि इतर वर्ण अदर्स चा दृष्टिकोन नोकरीचे विश्लेषण करते. तर मग ते म्हणजे एलिमेंट आहेत, घटक. हे 4 एलिमेंट किंवा हे 4 घटक याच्यावर व्यक्तीवर जास्त कोणत्याही व्यक्तीचे हे 4 घटकांवर अभ्यास केला जातो असं आहे ते जॉब एलिमेंट पद्धत. मग आता ते म्हणजे झालं जॉब अनालिसिस. आता निवड म्हणजे साधारण म्हणजे याला सिलेक्शन म्हटलं गेलेलं आहे. तर निवड प्रक्रिया ही संस्था, मानव संसाधन आणि रोजगार उद्दिष्टे यांच्या जोडणीने सुरू होते. एखाद्या संस्थेचे अंतिम यश निवडले जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट अर्जदारांवर अवलंबून असते. कर्मचाऱ्यांचे समाधान आणि संस्थात्मक परिणामकारकता या दोन्हीची खात्री करण्यासाठी नोकरी आणि लोक बरोबर जुळले पाहिजेत. जॉब फिट म्हटलं होतं मी. नोकरी आणि लोक किंवा व्यक्ती त्या या शेवटपर्यंत जॉब उमेदवाराविषयीची माहिती शक्य तितकी गोळा केली जावी. मग त्या उद्देशासाठी डेटा स्त्रोतांमध्ये अर्जाचे फॉर्म, रोजगार चाचण्या, मुलाखती, संदर्भ तपासणी आणि वैद्यकीय परीक्षांचा समावेश आहे. व्यवहारात मुलाखत हा उमेदवारांच्या माहितीचा सर्वात लोकप्रिय स्रोत आहे. इंटरव्ह्यू. मानव संसाधन विशेषज्ञ आणि लाईन व्यवस्थापक रोजगार मुलाखती घेतात. विशेषज्ञ व्यवस्थापक म्हणजे HR म्हणता येईल, ह्युमन रिसोर्स, आणि लाईन व्यवस्थापक, लाईन मॅनेजर्स, असं रोजगार मुलाखती कोण घेतात? ते मानव संसाधन विशेषज्ञ, ह्युमन संसाधन रिसोर्स, मानव ह्युमन संसाधन रिसोर्स आणि विशेषज्ञ
स्पेशालिस्ट म्हणता येईल, HR स्पेशालिस्ट आणि लाईन व्यवस्थापक रोजगार मुलाखती घेतात व त्यामुळे त्यांना मुलाखतीचे नियोजन आणि नोकरी संबंधित अटींमध्ये अर्जदारांचे मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षण केले जावे. मग समान रोजगार संधी, इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी, EEO असं म्हटलं गेलेलं आहे. तर मग आवश्यकता केवळ उद्दिष्टात्मक उपायांनी कार्यरत असल्यासच पूर्ण केल्या जाऊ शकतात. परिणामी रोजगार चाचण्यांचे मूल्य, चरित्रात्मक माहिती, रिक्त स्थाने आणि मूल्यांकन केंद्रांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. जास्त निवड क्रियाकलाप अप्रमाणित आणि तदर्थ असल्याने HR व्यवस्थापकांची प्रमुख भूमिका असते. HR किंवा मानव संसाधन HR व्यवस्थापकांची प्रमुख भूमिका असते. मग संस्थेच्या धोरणात्मक व्यावसायिक उद्दिष्टांच्या यशस्वी पूर्ततेसाठी पद्धतशीर निवड प्रक्रियेच्या महत्त्वावर शिक्षण व्यवस्थापनामध्ये आहे. अशा प्रकारे निवडीचे स्पष्टीकरण उमेदवारांमधील फरकाची प्रक्रिया म्हणून स्पष्ट केले जाऊ शकते. ज्यांना नोकरीमध्ये यश मिळण्याची अधिक शक्यता आहे त्यांना ओळखण्यासाठी आणि रोजगार पण, नोकरी आणि रोजगार अशा गरजा साधारणपणे सारख्याच असतात. तर सायकोमेट्रिक चाचणीची ताकद काय आहे निवड करण्यामध्ये, हे विशिष्ट आणि संबंधित आहे, स्पेसिफिक आहे. निवडीची कोणत्याही टप्प्यावर सायकोमेट्रिक चाचणी वापरली जाऊ शकते आणि जास्त खर्च आणि वेळ बचत आहे. खर्च आणि वेळ बचत आहे सायकोमेट्रिक चाचण्या म्हणजे एक ताकद, वेळ आणि खर्च बचत. मग आता निवडीतील महत्वाच्या संकल्पना काय आहेत. निवड किंवा सिलेक्शन ही सध्याच्या पदासाठी किंवा भविष्यातील पदासाठी उमेदवारांच्या गटातून सर्वात योग्य उमेदवार निवडण्याची प्रक्रिया आहे. मग मुलाखत म्हणजे काय, तर यामध्ये व्यक्तींमधील परस्पर संवादाचा समावेश होतो आणि एक उद्देशपूर्ण संभाषण म्हणून त्याचा संदर्भ दिला गेलेला आहे मुलाखत याचा. रेझ्युमे किंवा रेझ्युमे म्हणतात त्याला साधारणपणे. हे सर्वात लोकप्रिय साधनांपैकी एक आहे जे उमेदवार पार्श्वभूमी माहिती प्रदान करण्यासाठी वापरतात. म्हणजे कोणत्याही संस्थेची जाहिरात आली आणि त्या आपण घेतलेल्या शिक्षणावर आपण जर का अर्ज करू शकतो, तर मग अर्ज करू शकतो म्हणजे आपण अर्ज करतो, तर मग ते अर्ज कशा प्रकारे करतो, तर मग ते रेझ्युमे पाठवतो आपण. तर मग रेझ्युमे म्हणजे ऍप्लिकेशन करण्याची पद्धत म्हणजे रेझ्युमे. आपण आपली माहिती सगळी संस्थेला देतो जेणेकरून संस्था आपल्याला मुलाखत घ्यायला बोलवेल. ते रेझ्युमे म्हणजे स्वतःची माहिती. हे सर्वात लोकप्रिय साधनांपैकी एक आहे जे उमेदवार पार्श्वभूमी माहिती प्रदान करण्यासाठी वापरतात. म्हणजे रेझ्युमे मध्ये स्वतःचं शिक्षण आणि नोकरीचा अनुभव हे सगळं येतं. आणि मग स्टेरिओटाइप, ते म्हणजे लोकांच्या विशिष्ट गटातील व्यक्तींच्या वैशिष्ट्यांबद्दलचे पूर्वग्रह किंवा विश्वास आहेत. ते म्हणजे स्टेरिओटाइप. ते समान गुणधर्म सामायिक करतात असे मानले जाते. म्हणजे उदाहरण द्यायचं जर का म्हटलं तर मुली साधारणपणे डॉक्टर बनतात किंवा शिक्षिका बनतात.
ते म्हणजे एक स्टिरियोटाईप म्हटलं जाईल. ते लोकांच्या विशिष्ट गटातील व्यक्तींच्या किंवा कोणत्याही व्यक्तीने एक 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 अशी एक प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे त्या व्यवस्थापनाचं शिक्षण असू दे किंवा मग कायदाचं असू दे. एक कायदा म्हणलं की आपल्या समोर वेगळी संकल्पना उभी राहते, किंवा व्यवस्थापक म्हटलं की वेगळी संकल्पना उभी राहते. व्यवस्थापक म्हटलं की साधारणपणे एक संस्था असेल, एक कॉर्पोरेट असेल, आणि मग त्या कॉर्पोरेट मधला व्यवस्थापक किंवा त्या संस्थामधला व्यवस्थापक, असं जे जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं किंवा जी संकल्पना डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे स्टिरियोटाईप असते. तर मग म्हणजे वेगवेगळे ते लोकांचे विशिष्ट गटातील व्यक्तींच्या वैशिष्ट्यांबद्दलचे, म्हणजे काही एक शिक्षण घेतलेले व्यक्ती असे वागतात, किंवा शिक्षक हे साधारणपणे कडकच असतात असं जे एक पूर्वग्रह असतो त्याला म्हणतात स्टिरियोटाईप. म्हणजे मानव किंवा HR, मॅनेजिंग HR हा आपण विषय आता चर्चा करत आहोत. तर मानव संसाधने चे व्यवस्थापक या पार्श्वभूमीवर स्टिरियोटाईप म्हणजे आता जी उदाहरणं दिली ते म्हणजे स्टिरियोटाईप. ते लोकांच्या विशिष्ट गटातील व्यक्तींच्या वैशिष्ट्यांबद्दलचे पूर्वग्रह किंवा विश्वास आहेत. ते समान गुणधर्म सामायिक करतात असे मानले जाते. ते म्हणजे निवड किंवा सिलेक्शन याच्यावर आता चर्चा झाली. मग आता प्रशिक्षण आणि विकास म्हणजे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. तर प्रशिक्षण हे एखाद्या कर्मचाऱ्याला नेमून दिलेले काम पूर्ण करण्यासाठी त्याचे ज्ञान आणि कौशल्य वाढवण्याचे कार्य आहे. ही एक अल्पकालीन प्रक्रिया आहे आणि एखाद्या कर्मचाऱ्याची निवड, नियुक्ती आणि एखाद्या संस्थेत परिचय केल्यानंतर त्याला प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून तो आपले काम कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे पार पाडू शकेल. विकास ही एक संघटित आणि पद्धतशीर प्रक्रियेचा वापर करणारी दीर्घकालीन शैक्षणिक प्रक्रिया आहे. तर म्हणजे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट. म्हणजे आता एखाद्या संस्थेमध्ये कोणता कर्मचारी स्वतःचा विकास करतोय, म्हणजे जर का संस्थात्मक किंवा व्यवस्थापकाला जाणवलं की एखादी कर्मचारी स्वतःचा विकास पण करायचा बघतीये, तर म्हणजे नोकरीच्या ठिकाणी विकास हे त्या कर्मचाऱ्यावर पण अवलंबून असतं आणि व्यवस्थापक किंवा संस्थात्मकांवर पण अवलंबून असतं. आणि असे म्हणजे मग म्हणजे विकास होईल, मग त्या व्यक्तीचा पण विकास होईल आणि संस्थेचा पण विकास होईल. मग ते विकास करण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. प्रशिक्षण कारण म्हणजे प्रशिक्षण दिलं की मग त्या संस्थेची माहिती पण आपल्याला साधारणपणे, माहिती म्हणण्यापेक्षा ओळख होते आपल्याला, आपण किंवा कर्मचाऱ्यांना आपण नोकरीच्या ठिकाणी कसे वागले पाहिजे आहे हे त्या प्रशिक्षणातून थोडंफार कळू शकतं. आणि प्रशिक्षण दिलं की मग ते कौशल्य आणि म्हणजे कोणतेही कार्य व्यवस्थित करण्यासाठी प्रशिक्षण असतं. प्रशिक्षण कोणतेही कार्य कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित करण्यासाठी प्रशिक्षण असतं आणि त्या प्रशिक्षणातून मग विकास होऊ शकतो. तर मग ते त्या कर्मचाऱ्याचा पण विकास असेल आणि संस्थाचा पण विकास असेल. तर मग विकास ही एक संघटित आणि पद्धतशीर प्रक्रियेचा वापर करणारी दीर्घकालीन शैक्षणिक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच मग ते दीर्घकालीन आहे.
मग ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यवस्थापकीय कर्मचारी सामान्य हेतूसाठी वैचारिक आणि सैद्धांतिक ज्ञान शिकतात. या म्हणजे त्या संस्थेची ओळख होणे आणि त्या संस्थेचे मूळ कळणे, साधारणपणे व्हॅल्यूज पण आपण म्हणतो, तत्वे कळणे, असं सैद्धांतिक विकास, सैद्धांतिक ज्ञान शिकतात. यात केवळ अशाच क्रियाकलापांचा समावेश नाही ज्यामुळे नोकरीची कामगिरी सुधारते, परंतु अशा क्रियाकलापांचा देखील समावेश होतो ज्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होते. प्रशिक्षण आणि विकास आवश्यक आणि महत्वाचे म्हणून आहेत. हे कर्मचारीचा पण विकास आणि संस्थाचा पण विकास असा आहे. मग प्रशिक्षण आणि विकास प्रक्रियेतील मुख्य घटकांमध्ये हे समाविष्ट आहे. काय समाविष्ट आहे? प्रशिक्षण आणि विकासाच्या गरजांचे मूल्यांकन, प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांची रचना करणे, प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांचे मूल्यमापन. प्रशिक्षण आणि विकासाच्या संज्ञात्मक आणि वर्तणुकीच्या पद्धती आहेत. तर मग इतर पद्धतींमध्ये समाविष्ट आहे ऑन द जॉब, ऑफ द जॉब ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण आणि संगणकावर आधारित प्रशिक्षण. प्रशिक्षण आणि विकास मानवी संसाधनाच्या वापरास अनुकूल करते. तर ऑन द जॉब म्हणजे नोकरीच्या ठिकाणी जे प्रशिक्षण दिलं जातं ते. ऑफ द जॉब म्हणजे नोकरीची वेळ झालेली आहे आणि त्याच्यानंतर किंवा मग त्याच्या आधी ऑफ द जॉब. नोकरीच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणाच्या वेळ व्यतिरिक्त जे नोकरीसाठीच प्रशिक्षण दिले जाते त्याला ऑफ द जॉब ट्रेनिंग किंवा ऑफ द जॉब प्रशिक्षण असं म्हटलं गेले. आणि संगणकावर लॅपटॉप किंवा कम्प्युटर आधारित प्रशिक्षण. मग प्रशिक्षण आणि विकास मानवी संसाधनाच्या वापरास अनुकूल करते. मग आता प्रशिक्षण आणि विकासातील महत्वाच्या संकल्पना काय आहेत? तर प्रशिक्षण हे एखाद्या कर्मचाऱ्याला नेमून दिलेले काम पूर्ण करण्यासाठी त्याचे ज्ञान आणि कौशल्य वाढवण्याचे कार्य आहे. ही एक अल्पकालीन प्रक्रिया आहे. प्रशिक्षण अशा क्रियाकलापांचे प्रतिनिधित्व करते जे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या नोकऱ्या चांगल्या प्रकारे कसे पार पाडायचे हे शिकवतात. मग विकास, मग आता भविष्यातील जबाबदाऱ्यांसाठी कर्मचाऱ्याला तयार करणाऱ्या अशा क्रियाकलापांचा त्यात समावेश आहे. डेव्हलपमेंट, प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट. मग इन बास्केट ट्रेनिंग, IT प्रशिक्षणार्थींना लिखित मजकूर किंवा माहिती आणि मेमो, संदेश आणि अहवाल यांसारख्या विनंत्या प्रदान करते जे व्यवस्थापक, अभियंता, व्यवस्थापक यांच्याद्वारे हाताळले जातील. प्रशिक्षणार्थींना लिखित मजकूर म्हणजे इन बास्केट ट्रेनिंग. ऑन द जॉब ट्रेनिंग, रोजगार प्रशिक्षण जे जॉब साईटवर होते आणि ते थेट नोकरीशी संबंधित असते. मग ऑफ द जॉब ट्रेनिंग हे कामाच्या ठिकाणापासून दूर जाते पण म्हणजे नोकरीचंच प्रशिक्षण देते. मग आता हे म्हणजे प्रशिक्षण आणि विकासातील महत्वाच्या संकल्पना झाल्या. ते म्हणजे प्रशिक्षण, विकास, इन बास्केट ट्रेनिंग, ऑन द जॉब ट्रेनिंग आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग. आता शेवटचा घटक या चर्चेतला तो म्हणजे कामाचे मूल्यमापन, अप्रेझल, जॉब अप्रेझल किंवा जॉब इव्हॅल्युएशन. तर कामगिरीचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन यात अंतर्भूत आहे. कामगिरीचे मूल्यमापन, ते मूल्यमापन कर्मचाऱ्याला कळवणे, सुधारण्यासाठी योजना तयार करणे,
कार्यप्रदर्शन मूल्यमापन ही एक गतिमान प्रक्रिया आहे ज्यावर स्वविकासावर भर दिला जातो. कार्यप्रदर्शन मानकांची स्थापना, फीडबॅक देणे आणि प्राप्त करणे. तर सेल्फ अप्रेझल स्वविकासावर पण अवलंबून आहे. मग कार्यप्रदर्शन मूल्यमापन हा एक व्यवस्थापन कार्यक्रम आहे. ही केवळ मानव संसाधन विभागाची जबाबदारी नाही. हे एक महत्त्वाचे प्रेरक आणि कर्मचारी विकासाचे साधन देखील आहे. शेवटी मानव संसाधन व्यवस्थापक कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी शेवटी काय आहे, मानव संसाधन व्यवस्थापक कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी शोधत असतो. एखाद्या संस्थेची धोरणात्मक व्यावसायिक उद्दिष्टे समाधानकारक वैयक्तिक उद्दिष्टांद्वारे अधिक चांगल्या प्रकारे साध्य केली जातात हे व्यवस्थापनाला समजते याची खात्री करण्याची जबाबदारी त्याची किंवा त्याची आहे. तसेच कार्यप्रदर्शन मूल्यमापनाची प्रक्रिया कर्मचाऱ्यांना संस्थेबद्दल आणि स्वतःबद्दल कसे वाटते यावर जोरदार परिणाम करते. म्हणजे असं असू शकतं की आपण जरा चांगलं काम केलेलं आहे आणि संस्थेने त्याची दखल नाही घेतलेली, किंवा असं पण एक थोडंसं दाखवलं जाऊ शकतं, असं आगाऊपणा कशाला केलंस असं असू शकतं. आणि म्हणूनच मग तसेच कार्यप्रदर्शन मूल्यमापनाची प्रक्रिया कर्मचाऱ्यांना संस्थेबद्दल आणि स्वतःबद्दल कसे वाटते यावर जोरदार परिणाम करते. एक कर्मचाऱ्यांना त्या संस्थेबद्दल आपण कोणतरी चांगलं काम केलेलं आहे आणि आगाऊपणा कशाला केलास, ते म्हणजे त्या संस्थेबद्दल काय वाटते आणि स्वतःबद्दल पण काय वाटते असं एक वाटते, यावर जोरदार परिणाम करते. तो परिणाम जोरदार असतो असं काही. असं जर का म्हणजे हे एक उदाहरण झालं, पण असं पण म्हणता येईल की चांगलं काम केलंस. आता म्हणजे कोणत्या प्रकारे तुम्हाला त्याचा म्हणजे त्या कामाची दखल घेतली जाते यावर बरंच अवलंबून असतं. त्या कर्मचाऱ्याला स्वतःबद्दल काय वाटतं आणि संस्थेबद्दल पण काय वाटतं. मग डेनिसीने कार्यप्रदर्शन मूल्यांकनाचे वर्णन कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रदर्शनाचे मूल्यमापन म्हणून केले आहे, जे निसर्गात विशिष्ट आणि औपचारिक आहे. कर्मचाऱ्याला दिलेली नोकरी त्याच्या किंवा तिच्याद्वारे प्रभावीपणे पार पाडली जात आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी हे केले जाते. मग कार्यप्रदर्शन मूल्यमापन संस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावते आणि त्यातील विविध पैलू जसे की पदोन्नती, प्रमोशन, पदावनती, समाप्ती, प्रशिक्षण आणि विकास, वेतनवाढ इत्यादी हे सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनावर आधारित असेल. कार्यप्रदर्शन घटकांची निवड आणि प्राप्त करावयाची मानकांची स्थापना ही कामगिरी मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे. मग आता कार्यक्षमतेच्या मूल्यमापनातील महत्वाच्या संकल्पना काय आहेत. तर कार्यप्रदर्शन मूल्यमापन जॉब अप्रेझल किंवा जॉब इव्हॅल्युएशन. डेस्लरने सांगितले की कार्यप्रदर्शन मूल्यमापन म्हणजे कर्मचाऱ्याच्या वर्तमान आणि किंवा भूतकाळातील कामगिरीचे त्याच्या किंवा तिच्या कार्यप्रदर्शन मानकांशी संबंधित मूल्यमापन करणे. अश्वत्थप्पा यांनी चांगल्या परिभाषित बेंचमार्क च्या विरुद्ध व्यक्तीच्या कामगिरीचे उद्दिष्टात्मक मूल्यांकन म्हणून कार्यप्रदर्शन मूल्यमापन स्पष्ट केलेले आहे. म्हणजे अश्वत्थप्पा असं म्हणतात की बेंचमार्क विरुद्ध म्हणजे आता जेवढं कमीत कमी पाहिजे आहे त्याच्या बरंच जास्त काम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. तर मग ते म्हणजे एक बेंचमार्क म्हणजे स्टँडर्ड असं म्हणता येईल.
चांगल्या परिभाषित बेंचमार्कच्या विरुद्ध व्यक्तीच्या कामगिरीचे उद्दिष्टात्मक मूल्यांकन म्हणून कार्यप्रदर्शन मूल्यमापन स्पष्ट केले गेलेले आहे अश्वत्थप्पांकडून किंवा अश्वत्थप्पा यांनी केलेलं आहे. आता कार्यप्रदर्शन व्यवस्थापन, कार्यप्रदर्शन म्हणजे मॅनेजमेंट. कार्यप्रदर्शन मूल्यमापनाच्या संदर्भात ही एक संबंधित टर्म आहे. कार्यप्रदर्शन व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत बदल किंवा सुधारणा घडवून आणण्यासाठी संस्था करत असलेल्या क्रियाकलापांच्या संचाच्या रूपात स्पष्ट केले जाऊ शकते. आणि उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापन म्हणजे MBO, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्स. ही पद्धत पीटर ड्रकरने सुरू केली होती. कार्यप्रदर्शन मूल्यमापनाच्या सर्वात प्रभावी पद्धतींपैकी ही एक आहे. तुमचं ध्येय काय आहेत असं, आणि ही पद्धत संस्थात्मक ध्येयावर म्हणजे MBO ध्येयावर आधारित आहे. या पद्धतीमध्ये संस्थेतील प्रत्येक विभागासाठी ध्येये तयार केली जातात. विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विभागीय उद्दिष्टे आणि वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या संभाव्यतेवर आधारित वैयक्तिक उद्दिष्टे तयार केली जातात. कर्मचारी आणि वरिष्ठ यांच्यातील चर्चेनंतर वैयक्तिक उद्दिष्टे तयार केली जातात. धन्यवाद.